नमस्कार मंडळी, राम राम. पोरांनी सकाळी शाळा म्हणले उठाय कुठं होतंय. मग आई म्हणते की कान गच्च करून लवकर उठ. मग कुठे सकाळी पोरं उठून सकाळी शाळा जातात. आधी तिने चाफ्याची फुलं हुडकून घेतली. तिथनं निघालो मी नदीला आंघोळ. काय गावातलं वातावरण कसं असते माहिती आहे काय? चिमण्यांचा चिवचिवाट असतोय. रिव्हरचं गरम पाणी आंघोळ करायला. धार काढून म्हशी बाहेर बांधलेला असते. असं वातावरण खेड्यात असते बघा. म्हणून खेड्यात राहायची मजा असते ती कुठेच नसत्या. पावसाळ्यात डीपी नुसता बघायचं, हात लावायचं नसतोय. शेतकरी राजाचं काम कष्टाचं असते बघा. नदी गेल्या पोराची जरा वाडा बघत बसायला लागते, कारण एकत्र आम्ही पोहाय सगळी जातो. नदी वारं एवढं असते की पाणी सुद्धा सलाम करत बसते सगळ्यांनी. राधानगरी क्षेत्रात 115 मिलीमीटर पाऊस लागल्यामुळे कंटिन्यू इकडे नदीला पुराचं पाणी जास्त. 2 दिवस पाऊस लागला तर नदी सुद्धा बुडणार अशी परिस्थिती. पावसाळ्यात नदीवर जत्रा होत्या, त्यावेळी परडी लोक सोडले आणि कोंबडा कापतात. परडी केळं, नारळ, लिंबू हे सगळ्या गोष्टी असतात. तर केळं खाऊया काय? आम्ही मध्ये डोक्या पडलायचा काय? तर नदीवरच्या वस्तू खाऊन चालत नाहीत सोडा. तेव्हा पोरासने आम्ही खाऊ देत नाही, कारण जत्रेसाठी ज्या वस्तू ठेवलेल्या असतात ते खायच्या नसतात. राधानगरीच्या पावसाने एवढा पूर येतोय तर गावात इकडे तिकडे बागात पाऊस लागला तर किती पूर विचार करावी. आता गँग कुठं जमलं आमचं. आता पोहायचं नात म्हणून उत्तम पाटील पण आले. ती पुराच्या पाण्यात आंघोळ केली ते थेट देवळाकडे निघाला. मग देवळात नमस्कार केला गुरुवासनी आणि अंबाबाईचे दर्शन घ्यायलो. त्यावेळी पिंडीचे पण दर्शन घेतले आणि गणपतीचे पण दर्शन घेतले. तसं हसूर तुम्हाला पंचक्रोशीत प्रसिद्ध आणि अंबाबाईचे देऊळ ही प्रसिद्ध. त्या हसूरमधली 6:30 वाजता तरी पूजा आवरलेल्या असत्या. हसूरमधील गुरुवांची खरोखर आभार मानले पाहिजे. सकाळी एवढी पूजा लवकर करायची म्हणलं. दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायसाठी आलो. स्वामी समर्थांच्या पादुकाचे दर्शन घेऊन नमस्कार केला. सकाळची वातावरण चैतन्यमय आणि आनंदमय असते. तर घरचा रस्ता पकडला बघा. सकाळच्या बरे ढोरं कसे निवांत डोंगराला निघाल्यात. ढोरांचं काम निवांत होतो आणि म्हातारे आपली काम कशी करायला बघा. लालपरीचे दर्शन झाल्यावर डायरेक्ट घरातच की मग रिक्षाच राहायची वाटत बसायचं गवाय बाबा येते म्हणून. पिंपळाची रेल्वे गाडी गेली आणि त्याला फिरवत बसलेली. ती म्हणाल बाबा आणि फिरवा. मी म्हणाला असं फिरवत बसून काम कधी करायचं बाबा. आता उतरा म्हणालो मस्त त्या उतरायला नाव घेणार ती. त्यानंतर कामाने मी तर हळदीला गेलो. हळदीचं पण जरा फोटो टिपूया म्हणालो आणि व्हिडिओ घेतला. कसा वाटला व्हिडिओ? टाटा.